सुप्रभात, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात जय महाराष्ट्र. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह सरन्यायाधीश आज रत्नागिरीत असतील. मंडणगडमधील कोर्टाच्या इमारतीचं लोकार्पण होणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचंही यावेळी अनावरण होईल आणि त्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे मंडणगडमध्ये असतील. मंडणगड येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन थोड्याच वेळात होणार आहे. सध्या मी आहे या इमारतीच्या इथे आहे. पण जी इमारत पाहतोय ही सर्वसाधारण 65,000 स्क्वेअर फुटाची 4 मजली इमारत आहे. या इमारतीमध्ये एकूण 54 खोल्या आहेत. तालुक्यात न्यायालय व्हावे यासाठी गेली 54 वर्ष प्रयत्न सुरू होते. मंडणगड तालुक्याची निर्मिती 1960 साली झाली. मात्र न्यायालयीन कामकाज दापोली येथे सुरू होते. 2014 साली अल्पबचत भवन या शासकीय इमारतीत प्रथम ग्राम न्यायालय सुरू झाले. त्यानंतर मात्र तालुक्यात न्यायालय हवे यासाठी प्रक्रिया सुरू झाली. घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा तालुका हा विशेष बाबीने तालुक्यात न्यायव्यवस्था सुरू व्हावी यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न सुरू करण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते इमारतीचं उद्घाटन करण्यात येणार आहे. संपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर भुजविणार आहेत. कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, राज्यमंत्री योगेश कदम, रत्नागिरी जिल्ह्याचे न्यायमूर्ती मकरंद सुभाष कर्णे आणि मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जयाजीराव जामदार उपस्थित राहणार आहेत. हा समारंभ इथे उद्घाटन झाल्यानंतर हा समारंभ मंडणगड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल येथे आयोजित करण्यात आलेला आहे. तसंच या मंडणगड आणि संपूर्ण जिल्ह्यातील न्यायालयीन यंत्रणेच्या दृष्टीने हा ऐतिहासिक दिवस ठरणार आहे. कारण जिल्ह्यामध्ये एवढं मोठं न्यायालय या ठिकाणी मंडणगडमध्ये घडतंय आणि त्यासाठी मंडणगड तालुकावासियांना ही उद्घाटनाची उत्सुकता लागलेली आहे. रवींद्र कोकाडे, जय महाराष्ट्र, रत्नागिरी.